आम्ही डे फर्स्ट पासून पहिल्या दिवसापासून सभागृह चालवताना आम्ही कधी विचार केला नाही की हा माझा सदस्य आहे, तो माझा सदस्य आहे. आम्ही नेहमी प्रामाणिकपणे लोकांच्या हिताचे आणि लोकांना जे योग्य वाटेल तेच काम करत आलेलो आहे. आणि इथून पुढून इथं बसतोय मी तुम्हाला सर्वांच्या वतीने एकच सांगणं आहे की आपण आता काम करताना सरपंच असतील किंवा ग्रामसेवक असतील तर त्यांना एकच इशारा मी देतो की खेड ग्रामपंचायत ही पारदर्शक व चांगल्याच पद्धतीनं काम करायची. भले आम्हाला त्या सर्व गोष्टींसाठी किती जरी त्रास झाला काय झाला तर ते आम्ही सोसायला तयार आहे. पण खेड हे गाव एकदम चांगलं आहे, स्वच्छ आहे आणि इथली लोक सुद्धा चांगले आहेत. आमदार साहेबांनी परवा पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये आमदार साहेबांनी सांगितले की दबावाचं राजकारण करून हा निकाल दिलेला आहे. तर सांगायचं झालं तर आमदार महेश शिंदे साहेबांच्यामुळेच हा निकाल द्यायला खरं आयुक्त साहेबांना 4 महिन्याचा कालावधी लागला. ज्यावेळेस सबब पुराव्यानिशी तक्रारदारांनी आयुक्त साहेबांच्याकडे जी तक्रार दिली त्याच्यामध्ये एवढे सबब पुरावे होते की आयुक्त साहेबांनी सुद्धा त्याचा विचार केला की बाबा खेडमध्ये जी जनता आहे ती सर्वसामान्य जनता आहे. त्या जनतेनं घाम गाळून कष्ट करून जो टॅक्स भरला त्या टॅक्सचा ह्यांनी चुकीच्या पद्धतीनं अवलंब करून स्वतःची घरं भरली आणि त्यातून जी काय बोगस पद्धतीनं कामं झाली त्या पद्धतीनं त्यांनी सुद्धा नैतिकची जबाबदारी स्वीकारून तो आयुक्तांनी अपात्र करण्याचा निर्णय खरं त्यांनी दिलेला आहे. आता आपण राज्यात आणि केंद्रात कोण दडपशाहीचं राजकारण करते हे खेडच्या जनतेला सुद्धा माहिती आहे आणि पत्रकार बांधवांना तुम्हाला सुद्धा माहिती आहे. दुसरी गोष्ट त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख केला की सरपंच हा बिल काढत नसतो किंवा सरपंचचा कुठल्याही विकास कामाशी संबंध नसतो, चेक काढणे वगैरे यासाठी. संबंधित जे शाखा अभियंता आहेत त्यांनी सुद्धा त्यांना परवा एक चौकशी करायला सांगितली 10 कामाची. त्या 10 कामामधली 4 कामं मी MB रेकॉर्डिंगमध्ये घेतलेली नाहीत किंवा त्याच्यावर सही माझी नाही आहे असं त्यांनी स्वतः पत्र संबंधित आपले सातारचे गट विकास अधिकारी आहेत त्यांना दिलेले आहे. म्हणजे आमदार साहेब तुम्ही संबंधित ग्रामपंचायत 2022 साली ताब्यात घेतल्यानंतर तुम्ही तिथं प्रामुख्यानं स्वतःहून जातीनं लक्ष घालायची गरज होती परंतु तुम्ही ती घातली नव्हती. हा तुमची स्वतःची ही चूक आहे. आपल्या परीने प्रत्येक जणात म्हणजे आमदार म्हणतात मी हे केलं ते तुमचं कामच होतं, लोकांनी तुम्हाला निवडून दिले, तुम्ही विकास केलाच पाहिजे. परंतु तुम्ही विकास केला असताना दुसऱ्यावर किंवा गावाला तुम्ही गालबोट लागेल असं काही जे शब्द वापरले त्याबद्दल आमचा त्याचा तीव्र निषेध आम्ही व्यक्त करतो. ते म्हणतात की ह्याच्यापूर्वी खेड घाण होतं. संजीव तुम्ही पण त्या दृष्टीने लक्षात आहे की त्यावेळेला राज्यात प्रथम क्रमांक खेडला मिळाला होता, निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला होता राज्यपालांच्या हस्ते. एवढं असतं तर तो पुरस्कार कसा मिळाला? मग तुम्ही घाण आहे खेळ म्हणतात त्यामुळे ते चुकीचं आहे. आणि ते म्हणतात गुंडगिरी वगैरे. तर खरी परिस्थिती की सगळ्यात मोठी भंगार चोरी ही मेडिकल कॉलेजच्या इमारती पाडताना झाली आणि त्या इमारती पाडताना ज्यांनी टेंडर ज्यांच्याकडे होते ते ह्यांचेच बगलबच्चे होते आणि तेच लोक ह्यांच्याबरोबर फिरतात तर तेच सगळ्यात मोठे गुंड आहेत. राहिला विषय की जनता माझ्या पाठीशी आहे तर लोकांनी आता दाखवून दिलंय जनता कोणाच्या पाठीशी आहे ते पंचायत समिती जिल्हा परिषद इलेक्शनला. तरी पण आमचा त्यांच्या आक्षेप नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे आमदार साहेबांना की आमदार साहेब तुम्ही ठीक आहे तुमच्याबद्दल आमचा आक्षेप नाही परंतु जे ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार चाललाय किंवा ग्रामपंचायतीला जे विस्कळीतपणा आलाय त्याला तुम्ही पाठीशी घालू नका. परवा जी आमदार महेश शिंदे साहेबांनी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी खेडविषयी अतिशय म्हणजे इतका असा शब्द त्यांनी वापरला की ते आम्हाला गावकऱ्यांना कुणाला ती पटला नाही. घाण हा शब्द वापरला, खेडे घाण असा शब्द वापरला. आणि त्यांनी म्हणले की 40 वर्ष आम्ही कुठलीही कामं केली नाहीत, सगळा भ्रष्टाचार केला. आम्ही भाऊसाहेब महाराज, शिवेंद्र बाबा आणि शशिकांत शिंदे यांचे कार्यकर्ते आहोत. ह्यांनी आम्हाला जी शिकवण दिली त्या शिकवणीप्रमाणे आम्ही 2000 पासून या सभागृहात म्हणजे ग्रामपंचायत मिळेल 2 वेळा सरपंच झालो, 2 वेळा उपसरपंच झालो, 17ला सातारा पंचायत सभापती झालो. ते असताना आमचा हा आलेख हा नेहमी चढता राहिला. मी 4 वेळा निवडून आलो चढत्या क्रमानं. म्हणजे आमचे जे शिंदे साहेब आमदार जे म्हणत आहेत की ह्यांनी 40 वर्षात नुसतं भ्रष्टाचार केला, चिखल होता, घाण होतं. आम्ही शेवटच्या बांधाच्या टोकापर्यंत डांबरीकरण असेल, पांढरे रस्ते डांबरीकरण केले. गावात पाण्याची सोयीसाठी 3.5 कोटी रुपयाची 5 कोटीची विकास नगरला भारत निर्माणची योजना केली.
जयनगर विजयनगर कॉयनर सोसायटी इथं सुद्धा भारत निर्माणची आम्ही जवळजवळ 3-3.5 कोटीची योजना केली. ते आत्ता पाणी इतकं मुबलक पाणी आहे. आणि पहिल्यांदा ह्याच्या आधी लोक स्थलांतर व्हायला लागली की बाबा इथं पाणी नाही, लोक बोरला पाणी लागत नाही असा आमचा भाग घेतला होता. तरी आम्ही ती योजना आणली, रस्ते केले आणि अशा बरीच आम्ही कामं केली. आणि जे आमदार जे म्हणतात त्यांना की गुंडांचं गाव आहे तिथं हे, मग मेडिकल कॉलेजच्या भांगाराचं काय झालं? जे मधीची तुम्ही झाली तीच लोक तुम्ही पाठीशी घालताय आणि आमचे गावात तुम्ही बदनाम करताय. खेड सारखं गाव जे आमचे अधिकारी येतात म्हणजे पंचायत सीईओ असतील, कोण गटुके सदस्य असतील, ते म्हणतात की नुसतं आम्हाला भ्या दाखवलं जायचं, खेड म्हणजे काय. पण तिथं आम्ही 20 वर्ष काम केलं. एकही ग्रामपंचायत असा ग्रामसेवक आमच्याला की म्हणला नाही की बाबा हे गाव तुम्ही असं चालू. आम्ही इतकं स्वच्छ आणि सुंदर गावची प्रतिमा करायचं आम्ही काम केलं. परंतु जे आता सरपंचांनी भ्रष्टाचार केला, इतका भ्रष्टाचार केला त्यांनी की त्याला हीच राहिलं नाही. हे सत्यवाले ते म्हणले दारूचं दुकान आम्ही बंद करणार. दारूचं दुकान तर बंद केलंच नाही. आणि ते म्हणायचे सरपंचचा दूध विकतोय आणि आता सरपंच दारू विकतोय, म्हणजे त्यांनी दारूचं दुकान टाकल्यात. म्हणजे आमदार साहेबांना एवढं तुम्ही खेळचं घाण म्हणताय. तुम्ही सत्यवाला की दारूची दुकानं काढणार हे करणार, हे पहिल्यापासून दारू दुकान आमच्या बी काळात नव्हती. आम्ही 2000 सालीपासून सत्तेत आलो. परंतु आमच्यावर आम्ही जे काम केलं आणि जर तसं असतंच की बाबा आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळेला मग तुमचा तारुण पराभव का झाला? तुम्ही एवढं सुंदर गाव केलं म्हणताय 3.5 वर्षात, डांबरी सिमेंटचे रस्ते केले, हे केले म्हणताय. तुम्ही एक काम केलं त्याला आम्ही अभिनंदन करतो तुमचं की खेडचा रस्ता केला तो 10 कोटीचा रस्ता. किती केलाय? 1.5 किलोमीटर रस्ता केला, 1.5 किलोमीटर 10 कोटी रुपये. ते रस्त्याची अवस्था बघा. आणि मग तुम्ही आम्हाला सांगा की खेड घाण आहे, खेड या वाईट आहे, असे याही शब्द त्यांनी ज्या खेडच्या गावावर जे त्यांनी सत्ता भोगली म्हणजे त्या ह्याच्यावर आणि त्या गावाला असे शब्द वापरणे आमच्या ग्रामस्थांना अजिबात पटलेलं नाही. आणि आम्हाला भाऊसाहेब महाराज, बाबाराजे यांचा पहिल्यापासून आमच्या वेळेला झालं की असं मी सरपंच असताना जिल्हा परिषद सदस्य उपोषणाला बसले त्यावेळी, पण आमच्यामुळे 7 दिवस बसले, काहीही निघालेलं नाही त्यावेळेला. मस्त त्याने आरोप केले, हे केलं ते केलं, सगळं तथ्य सगळं त्यांना दावलं की आहे आम्ही केलं, ही वस्तुस्थिती सगळी दावली. त्यांना काही न करता उपोषण सोडावं लागलं. म्हणजे एवढं काम करून जर असं आमदार म्हणत असतील तरी दुर्दैव आहे.